तुम्हाला सगळ्यांना इथं एकत्र करण्याचं कारण आज लोकनेते गोरगरिबाचे कैवारी आणि सतत कामात व्यस्त असणारे आपल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने काल राणादादांनी परवा दिवशी आमची सगळ्याची कॉन्फरन्स कॉलवर मीटिंग घेतली आणि त्यांनी अशा अपेक्षा व्यक्त केली की आत्ता पाऊस काळ खूप झालेला आहे, लोकांना शेतात अजून कामं मिळत नाहीत, बऱ्याच जणांचं अतोनात नुकसान झाले आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही माझ्याकडे पुष्पगुच्छ घेऊन येऊ नका, हारतुरे घेऊन येऊ नका किंवा कुठं डिजिटलवर खर्च करू नका. त्यापेक्षा मी तुम्हाला विनंती करतो म्हणाले की तुम्हाला जे काय माझ्यावर तुमचं प्रेम आहे किंवा माझ्याबद्दल जी तुम्हाला आपुलकी वाटते ते तुम्ही गोरगरीब लोकांसाठी जनतेत जाऊन काम करा, असं त्यांनी आम्हाला आवाहन केलं सगळ्याच कार्यकर्त्यांना जिल्हाभरातल्या. आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही विचार केला की आता नुकताच सण झाला, बऱ्याच जणाला हाताला काम पण मिळालं नाही, सगळे लोक आर्थिक विवंचनेमध्ये आहेत आणि म्हणून म्हणलं सगळ्यांना गोडधोड आपल्या परीनं त्यांच्या पण मुखामध्ये जास्त जावा हा विचार केला आणि आज भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीनं या ठिकाणी राणादादाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला एक छोटीशी आणि एक साडी आज दादाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला देत आहोत. त्याचा डकवाडी तालुका जिल्हा धाराशिव या ठिकाणी तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज काय उपक्रम राबवला डकवाडीमध्ये? आज आदरणीय लोकनेते कर्तव्यदक्ष आमदार तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय राणादादा यांचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस दादानी परवा कॉन्फरन्स कॉलवर आमच्या सर्व कार्यकर्त्यांची जिल्हाभरातल्या बैठक घेतली आणि सर्वांना आवाहन केलं की अभूतपूर्व असं शेतकऱ्यांचं गोरगरिबांचं लोकांचं नुकसान झालेलं आहे, तर माझा वाढदिवस हा अतिशय साधेपणाने साजरा करा, माझ्याकडे पुष्पगुच्छ घेऊन न येता माझे डिजिटल बॅनरवर खर्च न करता गोरगरिबांसाठी तुम्ही मदत करा, त्यामधून मला आनंद मिळेल आणि माझ्या मनाला समाधान लागेल. कारण हे नेतृत्व जे आहे ते सातत्याने लोकांचं काम करण्यामध्ये व्यस्त असतं. महिलांना भेट म्हणून काय होत गेले तर आज आत्ताच एक दिवाळीचा सण झाला, लोकांच्या हाताला काम नाही आणि यावर्षीची दिवाळीसुद्धा बऱ्याच ठिकाणी लोकांनी कामं न मिळाल्यामुळं आर्थिक विवंचनेमध्ये असल्यामुळे साधारणपणे साजरी केली. तर आज आम्ही काय केलं, या ठिकाणी डकवाडी या गावातील गरीब महिलांसाठी फराळाचं किट आणि त्या महिलेला एक साडी आम्ही भेट दिलेली आहे आणि हा उपक्रम राबवून आदरणीय राणादादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. सर्वप्रथम तुळजापूर तालुक्याचे आमदार आदरणीय राणादादा यांना प्रकट दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज दादांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त त्यांनी सर्वांना आव्हान केलं होतं की माझ्या वाढदिवसाला फूल तुरे वगैरे आणण्यापेक्षा तुम्ही काय करा, समाज उपयोगी काहीतरी काम करा, जे बाबा गरीब आहे, जे काही दिव्यांग असतील, जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी काहीतरी समाज उपयोगी तुम्ही उपक्रम चांगला राबवा, म्हणजे मला शुभेच्छा मिळाल्यासारखं होईल. आणि त्या उद्देशाने आम्ही आज डकवाडी गावामध्ये जे महिला वर्ग आहे या महिलांसाठी दिवाळीच्या निमित्ताने आम्ही फराळाचं आणि साडी वाटप केलेलं आहे. आणि सर्वांच्या वतीनं मी एवढं सांगू इच्छिते की आदरणीय राणादादांचं योगदान ह्या तुळजापूर तालुक्यापुरतं मर्यादित नाही, तर धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांचं कामाचं खूप मोठं योगदान आहे आणि सर्व धाराशिव जिल्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छिते. आज राणादादाच्या वाढदिवसानिमित्त दादाला डकवाडी गावातर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि दादाच्या वाढदिवसानिमित्त आमच्या गावच्या पुनगडे मॅडम यांनी गोरगरीब महिलासाठी फराळाचं किट आणि साडी हे वाटपाचा कार्यक्रम दादाच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेला आहे आणि वाटप केलेलं आहे. त्या निमित्तानं मॅडमचं पण गावातर्फे आभार.